बघा क्लिअर दिसते का बघा. येतो काय ओके सुरू करायचं. चला ओके. नमस्कार, मी मधुकर पाटील कोल्हापूर. आज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आज आपल्याशी संवाद साधण्याचं भाग्य आज माझ्यासारख्या तरुण वक्त्याला या ठिकाणी आपण आमंत्रित केलं. त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं खऱ्या अर्थानं आभार मानतो. हे जीवन फार सुंदर आहे या विषयावरती मी माझं मत आणि मनोगत व्यक्त करण्यासाठी आज स्वराज्य देशाच्या चॅनलवरती मी आलेलो आहे. खरं तर आपल्या सर्वांना एक प्रश्न पडतो की जीवन म्हणजे नेमकं काय. आज कोरोनाचा कालखंड सुरू आहे, सर्वजण अस्वस्थ आहेत आणि प्रत्येक माणसाला हाच प्रश्न पडतोय की आम्ही आमचं आयुष्य जगायचं कसं. आयुष्य खूप सुंदर आहे, या जीवनाकडे आम्ही सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे. जीवनाचा खेळ, जीवनाचा मेळ हा सर्व करत असताना बसवत असताना आमच्यासमोर अनेक अडचणी येतात. खरं तर मी स्वराज्य देशा पेजच्या या सर्व मंडळींचं मी खऱ्या अर्थानं कौतुक या निमित्तानं करतो की खूप सुंदर असा एक विषय मला आपण मंथनासाठी दिलेला आहे. मी सातत्यानं सांगतो की आयुष्य जगायचं असेल तर आम्हाला जीवनाचा अर्थ समजावून घेतला पाहिजे. एका कवीनं फार सुंदर सांगितलंय की जीवन म्हणजे क्रिकेट राजा, जो थांबला तो संपला. आपल्या जीवनामध्ये असंच आहे, जो थांबेल तो संपणार आहे, जो धावेल तो पुढे जाणार आहे. आणि हा प्रगतीचा आलेख जर आम्हाला गाठायचा असेल तर आम्ही जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे. मग हे जीवन म्हणजे काय. जन्म आणि मृत्यू याच्यामधलं जे अंतर आहे त्याला आपण जीवन असं म्हणतो. पूर्वी मूल जन्माला येत असताना रडायचं, जाताना सुद्धा माणूस रडतो. पण या सगळ्या कालखंडातला जो प्रवास आहे तो प्रवास खूप सुंदर आहे. या प्रवासाकडे आम्ही सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे. आणि हे जर पाहायचं असेल तर त्यासाठी जीवनातल्या अडथळे, अपयश आणि संकटावरती आम्ही मात केली पाहिजे. ही मात जर आम्हाला करायची असेल तर आम्ही काय करायला पाहिजे. एखादं लहान मूल जेव्हा चालायला शिकतं त्यावेळी ते पडतं, धडपडतं, अस्वस्थ होतं, रडतं. पण आई त्याची समजूत काढते आणि सांगते की बाळ, तुला जर चालायचं असेल तर तुला पडावं लागेल आणि त्यातून उभारावं लागेल. आईचे विचार काय असतात की अपयशाला सामोरे गेल्याशिवाय यशाचा मार्ग दिसत नाही, हे आईचे संस्कार असतात. आमच्या जीवनामध्ये सुद्धा असंच आहे. असे संस्कार आम्हाला उपयोग पडतात की आम्ही अपयशावरती मात करतो आणि मग यशाच्या दिशेनं जातो. या यशाच्या दिशेनं जर आपल्याला जायचं असेल तर जीवनाकडे आम्ही सकारात्मक दृष्टीकोनातून पाहिलं पाहिजे. लहानपणी चालायला शिकतो, थोडं मोठं झालं तर सायकल चालवायला शिकतो, आणखी मोठं झालं तर आम्ही गाडी चालवायला शिकतो, आणि काही वर्षानंतर आम्ही विमानाच्या दिशेनं आमचा प्रवास जातो. पण हा सगळा प्रवास करत असताना आम्ही जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे. मग जीवन म्हणजे काय. लहानपणी आम्हाला एक गोष्ट सांगितली जायची, धोधो पाऊस येतो आणि त्या पावसामध्ये चिमण्यांचं घर हे उद्ध्वस्त होतं. चिमणी अस्वस्थ होत नाही. चिमणी काय करते, दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठते आणि पुढे जाते. आणि जात असताना हाच विचार करते की कालच्या पावसामध्ये माझं घर उद्ध्वस्त झालं, मला त्याचं दुःख कधी वाटत नाही. मी याचा आनंद मानते की त्या पावसामध्ये मी सुखरूप आहे, हा विचार त्या चिमणीच्या मनामध्ये असतो. आणि म्हणून ती चिमणी पुढे जाते, काटक्या गोळा करते आणि स्वतःचं नवीन घर बांधते. आयुष्य हेच आहे. एखाद्या वादळामध्ये स्वतःचं घर उद्ध्वस्त झालं म्हणजे आयुष्य संपवणे नव्हे, त्या वादळामध्ये स्वतःला टिकवणे, स्वतःचं अस्तित्व निर्माण करणे हे खऱ्या अर्थानं आयुष्य आहे. आणि म्हणून हे आयुष्य जगायचं असेल, जीवनाचा अर्थ शोधायचा असेल तर त्यासाठी आम्हाला जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहून याच्यावरती मात करता आली पाहिजे. आणि म्हणून ही मात करायची असेल आणि जीवनाचा आनंद घ्यायचा असेल, तो शोधायचा असेल तर त्यासाठी आम्ही जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे. बंधू आणि भगिनींनो, आम्ही जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहतो, पण थोडंसं अपयश आले की आम्ही अस्वस्थ होतो. मी नेहमी त्या लोकांना सांगतो की तुम्ही जीवनाकडे एक सकारात्मक दृष्टिकोनातून पहा. तुमचा पाया भक्कम तुम्ही बनवा. जीवनात अनेक वादळ येतात, अनेक संकट येतात, पण यांना बाजूला सोडून येस मी विजेता होईन, मी यशस्वी होईन, मी याच्यावरती मार्ग काढेन, हा विचार तुमच्या माझ्या आपल्या सगळ्यांच्या मनात पाहिजे. आणि म्हणून हा निर्माण करायचा विचार असेल तर त्यासाठी आम्ही इतकंच केलं पाहिजे की जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे. जी मुलं अपयशी होतात,
अपयशी मुलांच्यावरती पुस्तक लिहिले की नापास मुलांची गोष्ट नावाचे एक पुस्तक आहे. ज्यांनी परीक्षेमध्ये अपयश पचवलं ते आयुष्यात यशस्वी कसे झाले हे पुस्तक आम्हाला खऱ्या अर्थानं जगायला शिकवतं. मला वाटतं आयुष्यामध्ये अशा अनेक संकट आहेत. उसेन बोल्ट ज्यानं ऑलिम्पिकला धावण्याच्या शर्यतीमध्ये अनेक पदकं मिळवली, ज्यानं त्याच्या जीवनामध्ये सुरुवातीला प्रॅक्टिस करत असताना अनेक अडथळ्यांवरती मात केली. त्या उसेन बोल्ट एकदा प्रश्न विचारला होता की सर तुमच्या यशाचं गमक काय? उसेन बोल्टचं उत्तर असं होतं की ज्यावेळी माझ्या आयुष्यामध्ये संकट आली त्यावेळी मी त्या संकटावरती मात केली. मी ज्यावेळी या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचो, ज्यावेळी या स्पर्धेमध्ये येण्याचा मी निश्चय केला, त्यावेळी जंगलातून मी प्रवास करायचो. मी अनेक संकटातून अडथळ्यावरती मात केली आणि इथपर्यंत मी पोहोचलो. उसेन बोल्ट असं म्हणतो की ऑलिम्पिकला पदकं मिळवण्याचं कारण इतकंच आहे की ज्यावेळी माझ्या आयुष्यामध्ये वादळ आली ती वादळं मी पचवण्याचं काम केलं. मी माझ्या स्पर्धेच्या क्षेत्रामध्ये यश मिळवण्यासाठी तासन तास मी प्रॅक्टिस करायचो. हे माझ्या यशाचं गमक आहे. मला वाटतं ज्यावेळी त्याच्या गळ्यामध्ये ऑलिम्पिकचं पदक पडलं किंवा त्यानं ते प्राप्त केलं त्याच्यानंतर दुसऱ्या दिवसापासून तो पुढच्या ऑलिम्पिकच्या स्पर्धेची तयारी करत होता. म्हणजे माणसाच्या आयुष्यामध्ये यश मिळालं म्हणजे ते यश पचवणं सुद्धा आपल्यासमोरचं एक सगळ्यात मोठं आव्हान असतं. आणि म्हणून हे जीवन खूप सुंदर आहे. या जीवनाकडे आम्ही सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे आणि जीवनाचा आनंद घेतला पाहिजे. काही लोकांना संगीत ऐकायला आवडतं, काही लोकांना गाणी म्हणायला आवडतात, काही लोकांना क्रीडा स्पर्धेमध्ये भाग घ्यायला आवडतो, काहींना वाचन, काहींना लेखन, काहींना कविता ऐकणे, या सगळ्या गोष्टीमध्ये रस असतो. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर आम्ही जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे. हे जीवन खूप सुंदर आहे. एखादा शिक्षक वर्गामध्ये 50-100 विद्यार्थी असतील, त्या 100-50 विद्यार्थ्यातून हिरा शोधतो, पण ज्यांना काही येत नाही त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचं काम सुद्धा आमचे शिक्षक करतात. आणि म्हणून जीवनाचा आनंद मिळवायचा असेल तर आम्ही पहिल्यांदा अपयशावरती मात करायला शिकलं पाहिजे. कोळशाच्या खाणीमध्ये हिरा शोभून दिसतो, पण हिऱ्याच्या खाणीमध्ये कोळसा कधीही शोभून दिसत नाही. हे प्रत्येकानं आयुष्यात लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून आम्हाला जर यश प्राप्त करायचं असेल तर त्याच्यासाठी आम्ही जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे. आणि म्हणून हा जीवनाचा आनंद शोधण्यासाठी आम्ही छोट्या छोट्या संधींचा शोध घेतला पाहिजे. लहान मुलं शाळेमध्ये गेल्यानंतर कागदी विमानं हवेमध्ये उडवतात. त्या मुलांच्या मनामध्ये एक आनंद असतो की मला आयुष्यामध्ये मोठं व्हायचं आहे. मी आज भले कागदाचं विमान उडवत असेल, उद्या खरोखरचं विमान उडवण्यासाठी मी पायलट होण्याचा प्रयत्न करेन. हा विचार त्या मुलांच्या मनामध्ये चेतना निर्माण करत असतो. हे आयुष्य आहे. एखादा मुलगा शाळेत असताना कागदी विमान जेव्हा उडवतो आणि भविष्यात तो जेव्हा पायलट होतो तेव्हा त्या मुलाचा आनंद खऱ्या अर्थानं हा त्याला द्विगुणित करणारा असतो. हे जीवन खूप सुंदर आहे. जीवन कशाला म्हणायचं? एखादं ते स्वप्न पाहावं, ते सत्यात उतरवावं, याला खऱ्या अर्थानं जीवन म्हणतात. ग्रामीण भागातली मुलं आज स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून यशस्वी होत आहेत. ही काय यशस्वी होत आहे? त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे त्या मुलांच्या मनामध्ये असणारी जिद्द, त्यांच्यामध्ये असणारी चिकाटी, त्यांच्यामध्ये असणारा आत्मविश्वास हा त्या मुलांना मोठं करत असतो. हे जीवन खूप सुंदर आहे. 1 मिनिटाने रेल्वे चुकलेल्या माणसाला विचारा 1 मिनिटाची किंमत काय. एका गुणानं नापास झालेल्या मुलाला विचारा 1 गुणाची किंमत काय असते. एका क्षणात अपघातातून वाचलेल्या माणसाला विचारा 1 क्षणाची किंमत काय आहे. हे जीवन खूप सुंदर आहे. अपघातातून वाचलेल्या माणसाला विचारा जीवनाची किंमत काय. एका दुर्दम्य अशा आजारावरती मात करून घरामध्ये परत आलेल्या माणसाला विचारा की जीवनाचं मूल आणि मूल्य काय आहे. आणि म्हणून हे आयुष्य खूप सुंदर आहे. या जीवनाकडे आम्ही सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे. 9 महिने 9 दिवस उदरात ठेवणाऱ्या आईला विचारा वेदना काय असतात. हाडाचे काढं करून काबाड कष्ट करून मोठं करणाऱ्या वडिलांना विचारा आयुष्याचा संघर्ष काय असतो तो. घरामध्ये स्वयंपाक कमी असेल, आर्थिक परिस्थिती बेताची असेल आणि अशा वेळी 1 भावंड 2 भावंड अर्धी अर्धी भाकरी खाऊन आयुष्य जगत असतात, त्यांना विचारा जीवन आणि संघर्ष काय असतो तो. या जीवनाकडे आम्ही पाहिलं पाहिजे. आणि म्हणून मी नेहमी सांगतो की चैनी करणं म्हणजे आयुष्य नव्हे, आईवडिलांचे पैसे उधळणं म्हणजे आयुष्य नव्हे, स्वतः कष्ट करून त्या कष्टावरती मोठं होणं याला खऱ्या अर्थाने जीवन म्हणतात. आपले आईवडील जेव्हा कष्ट करतात तेव्हा त्या कष्टाचं चीज करण्यासाठी, त्यांची स्वप्न साकार करण्यासाठी, आम्ही त्यांची स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी खऱ्या अर्थानं आम्ही आमचं आयुष्य जगलं पाहिजे. आणि हे आयुष्य जर आम्हाला जगायचं असेल तर आम्ही जीवनातल्या चांगल्या गोष्टीचा शोध आणि बोध खऱ्या अर्थानं घेतला पाहिजे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम या देशाचे राष्ट्रपती, एक प्राध्यापक, एक शिक्षणतज्ञ, एक शास्त्रज्ञ ते राष्ट्रपती, हा त्यांचा प्रवास आम्हाला खऱ्या अर्थानं थक्क करणार आहे. एक आदर्श आमच्या समोर आहे.
आणि म्हणून हा आदर्श आम्ही आमच्या डोळ्यासमोर घेतला पाहिजे. स्वामी विवेकानंद. माय ब्रदर्स अँड सिस्टर्स, हे 2 शब्द जगाला मोहून टाकतात आणि त्या माणसाचं वक्तृत्व, त्या माणसाचं व्यक्तिमत्व आणि त्या माणसाचे विचार हे आमच्यासाठी एक प्रेरणेचं स्रोत वाटतात. त्याचं कारण काय? ही 2 माणसं माझ्यासाठी फार महत्वाची आहेत. या देशातल्या तरुणांनी या 2 महान व्यक्तींच्याकडून आदर्श घेतला पाहिजे. जीवन किती सुंदर आहे आणि समृद्ध आहे हे सांगण्याचं काम या माणसाने केलं. महात्मा गांधी नावाच्या माणसानं चले जाओ हे 2 शब्द उच्चारले आणि या देशातल्या ब्रिटिशांना चालतं व्हावं लागलं. हे जीवन खूप सुंदर आहे. मी काही लोकांना विचारतो की बाबांनो, तुम्ही जीवन कशासाठी जगताय? काही जण म्हणतात मी माझ्यासाठी जगतो, काही जण म्हणतात मोठं होण्यासाठी जगतो, काही जण म्हणतात की आयुष्य चंगळवादी जगण्यासाठी जगतो, तर काही जण म्हणतात की आम्ही आयुष्य याच्यासाठी जगतो की माझ्या आयुष्याबरोबर इतरांच्या आयुष्यात सुद्धा एक सुख, समाधान आणि समृद्धी आलं पाहिजे याच्यासाठी मी जगतो. आणि म्हणून मी नेहमी सांगतो की जीवनाकडं आम्ही सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे. आणि हे पाहायचं असेल तर त्यासाठी आपण मित्र हो समाजातल्या चांगल्या चांगल्या गोष्टीची आम्ही पाहत असली पाहिजे. आज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून काही लोक प्रश्न विचारत आहेत. 30 मिनिटं झाल्यानंतर मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देणार आहे. पण तोपर्यंत मला काही बोध आपल्यासमोर ठेवायचे आहेत की जीवनाकडे आम्ही कसं पाहिलं पाहिजे. एखाद्या रस्त्यानं प्रवास करत असताना रस्ता हायवे असेल तर रस्ता सरळ असतो, खास काळजी करायचं असेल तर खड्डे आम्हाला लागतात. तसं माणसाच्या आयुष्यामध्ये आमच्या आयुष्यामध्ये कधी खड्डे येतात, कधी रस्ता सुखाचा असतो, कधी दुःखाचा असतो, कधी संकटाचा असतो. पण या सगळ्यांच्यावरती मार्ग काढण्याची ताकद ही तुमच्या माझ्या अंतःकरणात असली पाहिजे. गुणवत्ता यादीत येणारी मुलं ही खूप अभ्यास करतात म्हणून ती गुणवत्ता यादीत येतात आणि समाज सुद्धा त्यांचं कौतुक करतो, त्यांना ॲप्रिशिएट करतो, त्यांची उदाहरणं समाजातल्या लोकांच्या समोर ठेवतात. हे का होतं? कारण ती त्या कौतुकास पात्र असतात. मला वाटतं आपल्या जीवनामध्ये आपण एक सिद्धांत घेऊन जगलं पाहिजे. आज मी व्याख्यानाच्या निमित्तानं जगभर फिरत असतो, देशातल्या अनेक तरुण तरुणींशी संवाद साधत असतो, अनेक विद्यार्थ्यांना मी उद्बोधन करत असतो, स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांच्यासाठी मी मार्गदर्शन करत असतो. मी भाषण या विषयावरती 10 पुस्तकं लिहिली. त्याच्या पाठमागचा उद्देश हाच आहे की आम्ही आमच्या जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे. मी नेहमी सांगतो की वाचलेली पुस्तकं आणि भेटलेली माणसं हा आपल्या आयुष्यातला सहारा असला पाहिजे. वाचलेली पुस्तकं हे आपल्याला कसं जगायचं हे शिकवतात आणि भेटलेली माणसं आयुष्य कसं आहे हे सांगण्याचं काम करतात. या दोन्ही गोष्टीतून आम्ही जर जगण्याचं काम केलं, अनुभव घेण्याचं काम केलं तर आमचं आयुष्य हे खूप समृद्ध होऊ शकतं. फक्त गरज आहे आम्ही जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे. एखादा शेतकरी, मी नेहमी सांगतो की एखाद्या वर्षी पाऊस नाही पडला, दुष्काळ पडला, तरी सुद्धा शेतकरी शेतात कष्ट करत असतो आणि प्रामाणिकपणे काम करतो. एक वर्षी पिकलं नाही तरी त्याला दुःख होत नाही. उरलेल्या 4-5 वर्षात पिकलं ना त्याच्या मनात आनंद असतो. तो पिकलं नाही याचा कधी विचार करत नाही, माझ्या शेतात कसं पिकेल आणि माझ्यामुळं अनेक लोकांना मदत कशी होईल हा विचार शेतकऱ्यांच्या मनात असतो. हाच विचार तुमच्या माझ्या अंतःकरणात असला पाहिजे. हे जीवन खूप सुंदर आहे मित्रांनो. धान्याचा एक दाणा जमिनीत गाडला जातो पण त्याच्यानंतर हजारो कणसं येतात. त्याचं कारण काय आहे? त्याचं कारण इतकंच आहे की गाडून घ्यायला शिकलं पाहिजे, तेव्हा आम्हाला लोकांच्यासाठी काहीतरी देता येईल. आम्ही झटपट श्रीमंतीच्या भागा लागलोय. आज एक चंगळवाद एक नावाची संस्कृती आमच्या देशामध्ये येत आहे. हे दुर्दैव आहे. आणि म्हणून मी नेहमी सांगतो की चंगळवादाच्या पाठीमागे जाण्यापेक्षा, झटपट श्रीमंत होण्यापेक्षा, शॉर्टकट शोधण्यापेक्षा आम्ही आमच्या आयुष्यामध्ये शेवटपर्यंत उरेल अशी ज्ञानाची शिदोरी सोबत घेऊन आम्ही आमचं आयुष्य जगलं पाहिजे. आणि म्हणून पैसा मिळवणं म्हणजे जीवन नाही, हे खरं आहे. आम्ही आमच्या आयुष्यामध्ये पैसा हे सर्वस्व मानतोय. माझ्या जरा मर्सिडीज आहे काय, BMW आहे का, ऑडी आहे का, पोर्चे आहे का, याचा आम्ही विचार करतो. माझं घर किती 7 मजले आहे का, 8 मजले आहे का, माझ्या घरात फरशी कुठला आहे याचा विचार आम्ही सोडला पाहिजे. आम्ही हा विचार केला पाहिजे की मी माणूस म्हणून किती चांगला आहे, माझा माणूस म्हणून इतरांच्यासाठी उपयोग किती होतो, मी माणूस म्हणून समाजाचा सेवक किती आहे याचा विचार आम्ही केला पाहिजे. मी नेहमी सांगतो की फेसबुकवर 5000 मित्र पण मदतीच्या वेळी एकही येत नाही. ती आली पाहिजे, ती जीवाभावाची माणसं निर्माण केली पाहिजेत. आणि ती निर्माण करायची असेल तर त्यासाठी चांगल्या माणसांचा शोध घेतला पाहिजे. या समाज माध्यमांच्या जगामध्ये खूप काही चांगली माणसं आहेत, त्याचा आम्ही शोध घेतला पाहिजे. आज स्वराज्य देशाच्या माध्यमातून मी आपल्याशी संवाद शोधतोय आणि हा संवाद साधत असताना मला काही चांगली माणसं दिसतात, आम्ही त्याचा शोध घेतला पाहिजे. या माध्यमांमध्ये समाजाचे आयडॉल आहेत, समाजाचे शिल्पकार आहेत, त्यांना आम्ही शोधलं पाहिजे, त्यांचे विचार आम्ही ऐकलं पाहिजे. आज आम्ही पैशाच्या, सत्तेच्या, संपत्तीच्या कामागे लागलोय. आम्ही याचा विचार केला पाहिजे, आम्ही याचं चिंतन केलं पाहिजे, आम्ही याच्यावरती भाष्य केलं पाहिजे. आणि हे जर करायचं असेल
याचा शोध आणि याचा बोध जर आम्हाला घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी आम्ही चांगल्या लोकांच्या पाठीमागं राहिलं पाहिजे, जे समाजात आमचे मानांकन आहेत. हे जीवन खूप सुंदर आहे का. अण्णा हजारे नावाच्या एका माणसानं, एक ज्यांना मी दुसरा गांधी असं म्हणतो, की त्याने आमच्यासमोर एक नवे आदर्श देण्याचं काम केलं, एक विचार देण्याचं काम केलं. दप्तर दिनगाईच्या बाबतीत असेल, माहितीचा अधिकाराच्या बाबतीत असेल, लोकपालच्या बाबतीत एक चांगला विचार आम्हाला देण्याचं काम केलं. पोपटराव पवारचे हिवरा बाजारचे सरपंच ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये एक नवा विचार देण्याचं काम केलं. असे तरुण आमच्या देशामध्ये आहेत, त्यांचा आम्ही आदर्श घेतला पाहिजे. हे जीवन खूप सुंदर आहे. आम्ही आमचं आयुष्य कशासाठी जगायचं हे ठरवलं पाहिजे. आमच्या इथले तरुण खूप चांगले आहेत. रस्त्यामध्ये अपघात झाल्यानंतर त्या लोकांना मदत करतात, अँब्युलन्सला फोन करतात, दवाखान्यात घेऊन जातात, प्रसंगी स्वतःच्या अंगावरचं रक्त काढून त्या माणसाचा जीव वाचवतात. याला खऱ्या अर्थाने जीवनाचा अर्थ समजतो असं मला वाटतं. हे जीवन खूप सुंदर आहे. एखादा समाजात गरीब मुलगा असेल, त्याची शाळेची महाविद्यालयाची फी भरायला पैसे नसतील तर आमच्या इथले धनिक लोक पुढे येतात, खिशात हात घालतात, त्या मुलाच्या शाळेची फी, महाविद्यालयाची फी भरण्यासाठी मदत करतात. मला वाटतं यांना जीवनाचा खऱ्या अर्थानं अर्थ कळतो. आमच्या इथं शेतकऱ्यांच्या आत्महत्या खूप होत आहेत. त्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या का होतात याचं चिंतन करणारी माणसं आहेत. तुम्ही आत्महत्या करू नका याच्यावरती प्रबोधन करणारी माणसं आमच्या समाजात आहेत. मी काही लोकांना विचारतो की सर तुम्ही प्रबोधनाचं काम करता, याचं कारण काय. ती माणसं इतकंच सांगतात की काही लोक नैराश्यात जातात, काही लोक कर्जबाजारीपणामुळे अस्वस्थ होतात, त्यांच्या मनामध्ये मी चैतन्य निर्माण करण्याचं काम करतो. माझ्या शब्दाने लोकांचे जीव वाचत असतील तर मी प्रबोधनाची पताका खांद्यावरती का घेऊ नये असे ते विचारवंत म्हणतात. अशा अनेक लोक आमच्या समाजात आहेत, अवतीभोवती आहेत. या लोकांचा आम्ही आदर्श घेतला पाहिजे. आणि म्हणून हा आदर्श घ्यायचा असेल तर आम्ही जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे. मी समाजाचं काही देणं लागतो. ज्या भारतात माझा जन्म झाला, ज्या मातीत माझा जन्म झाला, त्या समाजासाठी, त्या देशासाठी, राष्ट्रासाठी मी काहीतरी करू शकतो हा विचार आमच्या मनात पाहिजे. हे जीवन खूप सुंदर आहे. मित्रांनो, सचिन तेंडुलकर ज्याला आम्ही क्रिकेटमधला सर्वोत्कृष्ट खेळाडू असं म्हणतो, सचिनला एकदा प्रश्न विचारला होता की सचिनजी तुम्ही यशाच्या सर्वोच्च शिखरावरती पोहोचला, याचं गमक काय. सचिन तेंडुलकरचं उत्तर असं होतं की माझे शिक्षक रमाकांत आचरेकर यांनी मला चांगले संस्कार दिले, जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहायचं हे माझ्या गुरुनी मला सांगितलं. एक गुरु एका विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये किती बदल घडवू शकतो याचं एक मूर्तिमंत उदाहरण आहे. हे जीवन खूप सुंदर आहे. ज्यावेळी एखादा क्रिकेटचा सामना मैदानावरती सुरू असतो आणि 6 बॉलला 6 रनची आवश्यकता असते आणि पहिल्याच बॉलला जेव्हा षटकार मारला जातो आणि सामना जिंकला जातो ना, त्यावेळी देश सगळा त्या सचिनचं कौतुक करत असतो. त्याचं कारण काय. त्याचं कारण इतकंच आहे की जीवनाकडे तुम्ही कुठल्या दृष्टिकोनातून पाहताय, देश जिंकला पाहिजे हा विचार त्याच्या मनात असतो आणि त्याच्यातून आम्ही कौतुकाचा वर्षाव त्या सचिनवरती करतो. आमच्या घरात सुद्धा अशा अनेक सचिन आहेत, आमच्या देशात सुद्धा अशा अनेक सचिन आहेत. मग समाजकारण असेल, राजकारण असेल, शिक्षण असेल, सहकार असेल, शेती असेल, उद्योग असेल, या सगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारी माणसं आहेत. आम्ही त्यांचा खऱ्या अर्थानं शोध घेतला पाहिजे. आणि म्हणून मी नेहमी सांगतो की नैराश्यातून बाहेर आम्ही पडलं पाहिजे. आज आमच्याकडे एक सगळ्यात मोठी समस्या आहे. आज कोरोनाच्या कालखंडामध्ये मार्चपासून ऑगस्टपर्यंत आम्ही सगळे घरात असतो. प्रत्येकजण सोशल डिस्टन्सिंग पाळते, आरोग्याची काळजी घेते. पण या सगळ्या ह्याच्यामध्ये आमच्या मनामध्ये निगेटिव्ह एनर्जी येत आहे. आणि म्हणून मी नेहमी सांगतो की निगेटिव्ह एनर्जी हा आमचा आत्मविश्वास गाडून टाकतं आणि सकारात्मक विचार हा आमचा आत्मविश्वास उंचावतो. आणि म्हणून हे जीवन खूप सुंदर आहे. हे नकारात्मक विचार आम्ही काढून टाकले पाहिजेत. एक सकारात्मक विचार आम्ही आमच्या मनामध्ये निर्माण केले पाहिजे. आणि म्हणून अशा कालखंडामध्ये हे जीवन समृद्ध बनवायचं असेल तर आम्ही काय केलं पाहिजे. 1 पुस्तक वाचली पाहिजे. 2 सोशल डिस्टन्सिंग ठेवून आम्ही लोकांशी संवाद साधला पाहिजे. 3 सगळ्यात महत्वाचं की आम्हाला जिथं व्यक्त होता येईल तिथे व्यक्त झालं पाहिजे, लिहिलं पाहिजे, बोललं पाहिजे, ऐकलं पाहिजे आणि लोकांशी सुसंवाद साधला पाहिजे. आणि हे जर करायचं असेल तर त्यासाठी आम्ही जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे. आणि हे पाहायचं असेल तर त्यासाठी आम्हाला दुसऱ्यासाठी काहीतरी करता आलं पाहिजे. गुलाबाचं फूल त्याला काटे असतात पण तो सुगंध आम्हाला देत असतो. ते जीवनाकडे आम्ही असंच पाहिलं पाहिजे. आमच्या आयुष्यात अनेक काटे आहेत पण त्या गुलाबाच्या काट्याकडे पाहायचं की त्या फुलांच्या पाकळ्याकडे पाहायचं हे आम्ही ठरवलं पाहिजे. आम्ही दुसऱ्याला आयुष्यात सुसंवाद देऊ शकतो, दुसऱ्याला चांगले विचार देऊ शकतो, दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये सुगंध निर्माण करू शकतो. फक्त गरज आहे आम्ही जीवनाकडे कुठल्या दृष्टिकोनातून पाहतोय. आणि म्हणून वादळात दिवे लावायची ताकद आपल्याकडे पाहिजे. जसं वाळवंटात पाण्याचा शोध घेता येतो ओएसएस सारख्या भागामध्ये, तसं आमच्या आयुष्यात अनेक वादळ आली तरी सुद्धा त्या वादळात दिवा लावायची ताकद ही आपल्याकडे पाहिजे. आणि म्हणून ही ताकद निर्माण करायची असेल तर त्यासाठी आम्ही इतकंच काम केलं पाहिजे. 1 जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे. मग हे सकारात्मक विचार येतात कुठून. 1 स्वतःच्या व्यक्तिमत्वातून, स्वतःच्या विचारातून, कल्पनाशक्तीतून आणि समाजातल्या अवतीभोवतीतल्या घटकातून
हे सकारात्मक विचार आमच्याकडे येतात आणि म्हणून हे विचार आम्ही घेण्याचं काम केलं पाहिजे. मी नेहमी सांगतो की यश हे एका दिवसात मिळत नाही. ते मिळवण्यासाठी सातत्य असावं लागतं. त्या यशाच्या दिशेने आम्हाला पाठलाग करावा लागतो आणि सर्वात महत्त्वाचं आम्ही समाजातल्या चांगल्या गोष्टीचा बोध घेतला पाहिजे तर आम्हाला यश मिळेल. तसंच जीवनाचं आहे. हे जीवन खूप सुंदर आहे. जीवनासाठी संघर्ष करणाऱ्या माणसाला विचारा जीवनाची किंमत काय. उपाशी राहिलेल्या माणसाला विचारा जीवनाची किंमत काय. ज्याला पाणी मिळत नाही त्या माणसाला, दुष्काळी भागातल्या लोकांना विचारा पाण्याची किंमत काय. बँकेचा हप्ता भरायला पैसे नाहीत त्या माणसाला विचारा पैशाची किंमत काय असते. वर्गामध्ये जायची इच्छा असताना सुद्धा शाळेची फी भरू शकत नाही त्या मुलांना विचारा शाळेची किंमत काय असते. आणि म्हणून आयुष्यामध्ये अशा अनेक खाचखाळके येतात, आयुष्यामध्ये अशा अनेक अडचणी येतात. त्या अडचणीवरती मात करायची ताकद ही तुमच्या माझ्यात पाहिजे आणि ती जर निर्माण करायची असेल तर त्यासाठी आपल्या आयुष्यात आपण ठरवलं पाहिजे की दुसऱ्याच्या आयुष्यातला काठा बनण्यापेक्षा गुलाबाचं फूल बनून दुसऱ्याला सुगंध कसा देता येईल हा विचार आपल्या मनात पाहिजे. आणि हा विचार निर्माण करायचा असेल तर जसं शेतकरी शेतामध्ये पिकवण्यासाठी शेताची मशागत करतो तसं आमच्या आयुष्यामध्ये आमच्या मनाची मशागत आम्हाला करता आली पाहिजे. आयुष्य खूप सुंदर आहे. जीवनामध्ये यशस्वी झालेल्या उद्योगपतीला विचारा आयुष्य किती सुंदर आहे. एकरी 100 टन ऊसाचं उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्याला विचारा शेती किती सुंदर आहे. आपल्या चांगल्या मुलांना मुलींना चांगले संस्कार देणाऱ्या आईवडिलांना विचारा जीवन किती खूप सुंदर आहे. राजकारणामध्ये प्रवेश करून यशस्वी झालेल्या माणसाला विचारा ते क्षेत्र किती सुंदर आहे. फक्त आम्ही काय करतो जीवनामध्ये नैराश्य आहे ना त्या नैराश्यावरती जास्त भर देतो आणि सुखाचे मार्ग शोधण्यापेक्षा दुःख किती मोठं आहे हे आम्ही समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून मी नेहमी सांगतो की दुःखाला कवटाळून यशाचे मार्ग सापडणार नाहीत. हे जीवन सुंदर बनवायचं असेल तर दुःखावरती लाथ मारली पाहिजे, त्याच्यावरती मात केली पाहिजे आणि यशाचा शोध आम्हाला घेता आला पाहिजे. तो घ्यायचा असेल आणि ते करायचं असेल तर त्याच्यासाठी आम्ही मित्र हो जीवनाला सुंदर बनवण्याचा एक प्रयत्न केला पाहिजे. आम्ही 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी जातो, पण त्याच्या अगोदर आम्ही सायकल शिकतो पहिल्यांदा, नंतर बाईक शिकतो. पण ती शिकत असताना पडतो, अनेक वेळा लागतं, खरचटतं. पण ज्यावेळी आम्हाला पक्की गाडी चालवायला येते ना त्यावेळी आम्हाला खूप आनंद होतो आणि मग त्यावेळेस आम्ही ते दुःख विसरतो. तसंच आपल्या जीवनामध्ये अनुभव आल्याशिवाय दुःख आल्याशिवाय आम्हाला यश मिळत नाही. आणि हे यश जर करायचं असेल तर आम्ही सगळ्यांनी स्वतःशी प्रामाणिक राहिलं पाहिजे. आदरणीय होंडबाळे सर म्हणतात की आम्ही स्वतःशी प्रामाणिक राहिले पाहिजे. खरं आहे, जीवनामध्ये अनेक माणसं अशी आहेत की जी स्वतःला फसवतात आणि झटपट यशाच्या मागे लागतात. हे यश कधीही टिकत नाही. तुम्हाला यश मिळवायचं असेल ना तर त्यासाठी यशाच्या दिशेने गेलं पाहिजे. आज पैसा असेल तर जीवन सुंदर आहे का अशा अनेक लोकांची मानसिकता आहे. नाही, कमी पैशातही जगता येतं. 2 लाख पगार असून सुद्धा आयुष्य जगता येत नाही आणि 20,000 पगार असताना सुद्धा आयुष्य जगणारी माणसं आहेत. वेळेची आणि पैशाची बचत करून आपल्या मुलांना आपल्या पाल्यांना वेळ देता आला पाहिजे. आज समाजातलं सगळ्यात मोठं दुःख कुठलं आहे? घरात पैसा आहे पण सुख नाही. काही ठिकाणी सुख आहे पण पैसे नाही, अशी विषमता पाहायला मिळते. आणि म्हणून मी नेहमी सांगतो की या दोन्हीतली दरी आपल्याला संपवता आली पाहिजे. ही संपवायची असेल तर काय, कमीत कमी पैशामध्ये पूर्वी एक मुलगा म्हणजे एक आई वडील 8 मुलांना सांभाळायची. आज 8 मुलं एका आई वडिलांना सांभाळू शकत नाही. ही दुर्दैव आहे. कारण आमच्या जीवनाच्या संकल्पना बदललेल्या आहेत. आम्ही जीवनाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहतोय. आमचं लिव्हिंग स्टँडर्ड सुधारलेलं आहे असं आम्ही म्हणतो. पण जीवनाच्या उंची गाठत असताना आमच्या आयुष्यात जो आलेला अंधार आहे त्या अंधाराकडे सुद्धा आम्ही पाहिलं पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की हे जीवन खूप सुंदर आहे, याचा आम्ही योग्य उपयोग केला पाहिजे. मी समाजासाठी आणि राष्ट्रासाठी काय करतो हा विचार आमच्या मनात पाहिजे. बंधू आणि भगिनींनो, सीमेवरती आपल्या देशाचं रक्षण करणाऱ्या सैनिकाला विचारा जीवन कसं असतं. अरे राष्ट्रासाठी मला प्राणाची बलिदान द्यावं लागलं तरी चालेल पण या देशाचं मी रक्षण करेन हा विचार त्या सैनिकांच्या मनात असतो आणि म्हणून या देशाचं रक्षण करण्याचं काम करतात. ते देशाच्या सीमेवरती लढतात म्हणून आम्ही इथं सुरक्षित आहोत हा विचार आम्ही केला पाहिजे. जीवन कसं जगायचं हा आदर्श आमच्या सैनिक बंधू आणि भगिनींच्याकडून आम्ही घेतला पाहिजे. हे जीवन खूप सुंदर आहे. त्या जीवनाकडे आम्ही सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे. शेतात कष्ट करणाऱ्या 12 तास शेतकरी बांधवांना विचारा, आमच्या माता भगिनींना विचारा की कष्ट काय असतं. अरे कितीही संकट आलं, कितीही वादळ आली तरी सुद्धा त्यातून ते उभे राहतात आणि इतरांना अन्नधान्य देण्याचं काम करतात. आम्ही त्यांच्याकडे पाहिलं पाहिजे आणि जीवनाचा आदर्श घेतला पाहिजे. आयुष्यामध्ये उद्योग व्यवसाय उभं करत असताना अनेक वेळा अपयश येतं, पण त्या अपयशावरती मात करून स्वतःचे उद्योगधंदे उभे करणाऱ्या लोकांना विचारा आयुष्य किती सुंदर असतं ते. आम्ही त्यांचा आदर्श घेतला पाहिजे. आणि म्हणून मी नेहमी सांगतो की जीवन खूप सुंदर आहे.
या जीवनाकडे आम्ही शॉर्टकट म्हणून पाहण्यापेक्षा जीवनात संघर्ष करावा लागला तरी चालेल, पण माझं यश हे प्रामाणिकपणाचं असेल हा विचार तुमच्या माझ्या अंतःकरणात पाहिजे. आदरणीय सतीश सर असं म्हणतात की पैसा आणि जीवन याची सांगड घालू नका, पैसा असलेले सगळे सुखेत असं नाही. खरंय सर, करोडो रुपयाची संपत्ती आहे, पण त्या संपत्तीचा उपभोग घेण्यासाठी आमचं शरीर, आमचं आरोग्य आणि आमचे विचार नीट नसतील तर त्या पैशाचा काही उपयोग नाही. पैसा झाला मोठा, माणूस झाला खोटा, अशी परिस्थिती आज आम्हाला आमच्या समाजामध्ये आणि या देशामध्ये पाहायला मिळते. मी नेहमी सांगतो की पैसा किती उपयोग, पैसा आपल्यासाठी आपण खर्च करायचा. काही लोक पैसा अगदी बँकेत साठवून ठेवतात, नंतर त्या पैशाचा त्यांना काही उपयोग घेता येत नाही. त्याचा योग्य उपयोग केला पाहिजे, त्याचा विनिमय केला पाहिजे आणि त्यातून आपलं आयुष्य आम्ही जगलं पाहिजे. मी नेहमी सांगतो की काही लोक उपाशी राहतात, पैसे बँकेत शिल्लक ठेवतात, काही लोक दवाखान्यात जात नाहीत, पैसे खर्च होतात म्हणून. ही विचारधारा बदलली पाहिजे. हे जीवन एकदाच मिळतं, आयुष्य खूप सुंदर आहे, पण याची आपल्याला सांगड घालता आली पाहिजे. पैसा मीच निर्माण करेन, पैसा मीच खर्च करेन, पैसा मीच कमवेन, हा विचार आपल्या मनात पाहिजे आणि निस्वार्थीपणे आपल्याला आपलं आयुष्य जगता आलं पाहिजे. मित्रहो, मी नेहमी सांगतो की अलीकडे सार्वजनिक उत्सव साजरे होतात. लोक 100 रुपये 50 रुपये वर्गणी देतात आणि ते उत्सव महोत्सव साजरे करतात. हा निस्वार्थी भाव पाहिजे. हा निस्वार्थी भाव जोपर्यंत आमच्यात येत नाही ना, तोपर्यंत आम्हाला जीवनाचा अर्थ कळणार नाही. पूर्वी गाव संस्कृती खूप समृद्ध होती. जात धर्म पंथ प्रांत याच्या पलीकडे पूर्वीची गावं होती. खेडी समृद्ध आणि चांगली होती. तिथल्या यात्रेला, तिथल्या जत्रेला, तिथल्या भंडाऱ्याला अमृताचं स्वरूप प्राप्त व्हायचं. त्याच आम्हाला कुठं दिसत नाही. हे जीवन खूप सुंदर आहे, पण टीव्ही संस्कृती या सगळ्यांच्यामुळं आज माणूस माणसापासून दूर चाललेला आहे. माणसात आणि माणुसकीत एक अंतर पडत चाललेलं आहे. हे अंतर आम्हाला संपवता आलं पाहिजे आणि हे जीवन जर समृद्ध बनवायचं असेल तर आम्हाला पहिल्यांदा व्यसनमुक्त राहिलं पाहिजे. आई वडिलांचा सन्मान केला पाहिजे. मुला मुलींना चांगले संस्कार आणि विचार दिले पाहिजेत. समाजातल्या लोकांना सहकार्य करता आलं पाहिजे. आणि 5वा सर्वात महत्त्वाचा की दुःख वाटता आली पाहिजेत, व्यक्त होता आलं पाहिजे. आज माणूस बोलत नाही, व्यक्त होत नाही, कारण त्याच्यासाठी व्यक्त व्हायला माणसंच नाही. आज सगळ्यात मोठी दुर्दैवाची गोष्ट कुठली असेल तर दुःख हलकं करायला आपली म्हणणारी माणसं अवतीभोवती आम्हाला दिसत नाहीत. हे समाजातलं सगळ्यात मोठं दुःख आहे. आणि म्हणून मी नेहमी सांगतो की जीवनाला समृद्ध बनवायचं असेल तर आपली म्हणणारी माणसं आपल्याजवळ पाहिजेत. दादा कोंडकेंच्या जीवनचरित्रामध्ये फार सुंदर एक शेवटची काही वाक्य आम्हाला पाहायला मिळतात. ते असं म्हणतात की परमेश्वराने मला पैसा दिला, प्रसिद्धी दिली, पण मला एकटेपणा पण खूप दिला. आपली म्हणणारी माणसं माझ्या आयुष्यात मला भेटली पाहिजेत आणि ती पुढच्या जन्मी मिळाली पाहिजेत. मित्र हो, मला असं वाटतं की आपली म्हणणारी माणसं पुढच्या जन्मात मिळवण्यापेक्षा या जन्मात आम्हाला ती निर्माण करता आली पाहिजेत. दुःख व्यक्त करण्यासाठी स्वतःच्या डोळ्यामध्ये आलेले अश्रू, मी नेहमी सांगतो की हसू आणि असू हे माणसाच्या आयुष्यात फार महत्त्वाचं आहे. हसणं दुःख कमी करतं आणि अश्रू दुःखाला वाट करून देतं. या दोन्हीतलं अंतर आम्हाला समजलं पाहिजे. हे अंतर जोपर्यंत आम्ही समजून घेत नाही तोपर्यंत जीवनाचा अर्थ आम्हाला खऱ्या अर्थानं कळणार नाही. दवाखान्यामध्ये एखाद्या माणसाला ॲडमिट केलं आणि 8-10 दिवस जर त्याला दवाखान्यात ठेवलं तर त्याच्या मनात एक नेहमी विचार येतो. समजा त्याची सर्जरी असेल, ऑपरेशन असेल, तर ऑपरेशन करत असताना त्याच्या मनात भीती असते. पण ऑपरेशन पूर्ण झाल्यानंतर जेव्हा त्याला 10-15 दिवसानंतर डिस्चार्ज मिळतो, घरी गेल्यानंतर तो सांगतो की मी ऑपरेशनला कसा सामोरे गेलो. सुरुवातीला ऑपरेशन करत असताना त्याच्या मनात भीती निर्माण होते, पण घरात गेल्यानंतर त्याच्या मनात एक आत्मविश्वास निर्माण होतो की मी कसा सामोरे गेलो. आमच्या आयुष्यामध्ये सुद्धा असंच आहे. पहिल्यांदा भीती वाटते, पण त्या भीतीवरती मात करण्याची ताकद सुद्धा आपल्या मनात निर्माण करता आली पाहिजे. आणि हे निर्माण करायचं असेल तर त्यासाठी स्वतःशी प्रामाणिक असलं पाहिजे. हे जीवन खूप सुंदर आहे. पैसा म्हणजे सर्वस्व नव्हे, सत्ता म्हणजे सर्वस्व नव्हे. आमच्या आयुष्यामध्ये आनंद कुठं मानायचं हे आपण ठरवलं पाहिजे. पंढरपूरच्या वारीला जाणारा वारकऱ्याचा आनंद हा पायी चालणाऱ्या त्याच्या दिंडीमध्ये त्याचा असतो. ज्यावेळी तो वारीला जातो तेव्हा त्याच्या मनात हाच विचार असतो की माझा विठ्ठल मला भेटेल, त्याचं मी दर्शन घेईन, माझा वारकरी बांधव मला भेटेल, हा विचार त्याच्या मनात असतो. जीवनामध्ये आनंद मांडण्याच्या अनेक गोष्टी आहेत, त्याचा आनंद आम्ही शोधला पाहिजे. काही लोकांना मंदिरात गेल्यानंतर आनंद मिळतो, काहींना मस्जिदीत गेल्यानंतर आनंद मिळतो, काहींना चर्चमध्ये गेल्यानंतर आनंद मिळतो. आनंद शोधण्याच्या अनेक ठिकाण आहेत, आम्ही ते शोधलं पाहिजे. माझा परमेश्वर, माझा खुदा, माझा अल्लाह, माझा येशू किंवा माझ्या मंदिरात गेल्यानंतर मला चांगलं वाटेल, हा विचार काही लोकांच्या मनात असतो. आम्ही ते शोधलं पाहिजे. आणि ते शोधायचं असेल तर आनंद शोधण्यासाठी आम्ही प्रामाणिक असलं पाहिजे. दुःख वाटली पाहिजे, लोकांच्या समस्येवरती मात करता आली पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की आम्ही जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे. एक अपयश म्हणजे आयुष्य संपत नाही, त्या अपयशावरती मात करून आम्ही सुंदर जीवन उभं करू शकतो, हा विचार आमच्या मनात पाहिजे. मूर्तिकार जेव्हा मूर्त्या बनवतो
तेव्हा दगडात तो सुंदर अशी मूर्ती तयार करतो. त्या मूर्त्या आमच्या समोर जेव्हा येतात तेव्हा त्या मूर्तीसमोर आम्ही नतमस्तक होतो. का? त्या मूर्तिकाराच्या हातात ताकद असते. दगडात मूर्ती तयार करून त्या मूर्तीच्या समोर नतमस्तक आपण होतो, कारण त्याच्या हातामध्ये ताकद असते. तसं माणसाच्या शब्दात, माणसाच्या विचारात, माणसाच्या आचरणात तशी ताकद असली पाहिजे. आणि ती ताकद निर्माण करायची असेल तर आम्हाला जीवनाचा आनंद हा घेता आला पाहिजे. आणि म्हणून तो आनंद घेण्यासाठी, आनंद शोधण्यासाठी आम्हाला तो वाटता आला पाहिजे. आपल्या समाजात खूप लोक विद्वान आहेत, पण अनेक लोक आपला अनुभव लोकांना देत नाहीत, कारण माझ्यासारखा कोणीतरी बनेल ही न्यूनगंडता, हा खुजा विचार आम्ही गाडून टाकला पाहिजे. माझ्यासारखे अनेक लोक तयार होतील हा विचार आमच्या मनात पाहिजे. आणि म्हणून हा विचार जर निर्माण करायचा असेल तर त्यासाठी आमच्याकडे प्रामाणिकपणा पाहिजे. हे जीवन खूप सुंदर आहे. जीवन म्हणजे जी शब्द काढला तर वन म्हणजे वनवास नव्हे, त्या वनातून चांगलं शिल्प आम्हाला निर्माण करता येतं. फक्त गरज आहे आम्ही डोळसुत्तीने या जीवनाकडे पाहण्याची. आणि म्हणून मी नेहमी सांगतो की जीवन हे खूप सुंदर आहे. त्या सुंदर जीवनाकडे आम्ही पाहिलं पाहिजे. आमच्या घरात आईवडील असतात, त्यांना थकलेले असलेल्या आईवडिलांना विचारलं पाहिजे, त्यांची समजूत काढली पाहिजे, त्यांच्याशी गप्पा मारल्या पाहिजे. घरात आमची पत्नी असते, घरात मुलं असतात, त्यांच्याशी सुसंवाद साधला पाहिजे. दुःख व्यक्त करता येतं, दुःख बोलून हलकी होतात, हा विचार आमच्या मनात निर्माण करता आला पाहिजे. आणि म्हणून हा विचार निर्माण करायचा असेल तर त्यासाठी बंधू आणि भगिनींनो आम्ही जीवनातल्या चांगल्या गोष्टीचा शोध आणि बोध घेतला पाहिजे. आणि हा शोध आणि बोध घेत असताना आम्ही इतकंच केलं पाहिजे की जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्यासाठी आम्ही तशी वाटचाल केली पाहिजे. एखादा पैलवान हिंद केसरी होण्यासाठी किंवा महाराष्ट्र केसरी होण्यासाठी 10 वर्ष सराव करतो, त्याच्यात सातत्य ठेवतो, तेव्हा कुठं त्याला चांदीची गदा आणि ते हिंद केसरीचं पारितोषिक त्याला मिळतं. मला वाटतं आमच्या आयुष्यामध्ये आम्हाला विजेता व्हायचं असेल तर आम्हाला सातत्य, सराव, सवय याच्यावरती लक्ष ठेवता आलं पाहिजे. आणि जीवनामध्ये जे दुःख आहे ते दुःख विसरून गाडून आम्ही सुखाचा मार्ग शोधला पाहिजे. या जगात सुख विकत मिळत नाही. जसं पोहे मिळतात, जसं शिरा मिळतो, जसं उपीट हॉटेलमध्ये गेल्यानंतर विकत मिळतं, तसं सुख कुठं विकत मिळत नाही. ते सुखाचे मार्ग आपल्याला शोधावे लागतात, आनंद शोधावा लागतो. आणि तो शोधायचा असेल तर त्याचे मार्ग सुद्धा तुमच्या माझ्याने आपल्या सगळ्यांच्या जवळ आहेत. फक्त गरज आहे ते सुखाचे मार्ग शोधण्यासाठी आमच्यात परोपकाराची भावना असली पाहिजे. पूर्वी ग्रामीण भागामध्ये आपल्या घरात धान्याचं कोठार समृद्ध असेल, जे गरीब आहेत, जे उपेक्षित आहेत, त्यांना धान्य दिलं जायचं आणि त्यांच्या घरात सुद्धा दिवाळी साजरी केली जायची. ही परोपकाराची भावना आमच्या